मी आणि माझे काका समोरासमोर राहत होतो, त्यामुळे आमच्यातील संबंध तसे खूपच चांगले होते. काका एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याला सतत कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागत असत, त्यामुळे काकी घरी एकटीच असायची. माझ्या काकीचे नाव सुजाता होते. काकी मोजी गावाकडची होती, पण तिच्याकडे बघून अशी वाटत नसे की ती गावाकडची आहे म्हणून. तिला बघून मीच कितीतरी वेळा हतबल केलं आहे. ते माझे मला आठवत नाही, कारण तिची ती मस्त शरीर, तिची ती साडी घालायची विशिष्ट पद्धत अशी काही होती की त्यातून तिच्या शरीराचे सगळे अवयव अगदी उठून दिसत होते. मला एक गोष्ट समजत नव्हती की काकीला हे का समजत नव्हते की मी आता काही लहान मुलगा राहिलो नव्हतो. मी एक पूर्ण पुरुष झालो होतो आणि माझी नजर ते सर्व काही शोधायची, जी एका अनुभवी माणसाची शोधते तशी. तिच्या व्यक्तिमत्वांना बघून ती कधी खाली वागते आणि मला तिचे ते व्यक्तिमत्व व त्याची फळ दिसते असे मला होऊन जायचे. तिच्या पाठमोऱ्या बाजूला बघून ही इतकी भरदार कशी काय असू शकते असे सतत वाटत असे. ती पण माझ्याशी अशी काही जवळीक करून वागत असे ना की कधी कधी तिला त्याच वेळी धरावे आणि सुंदर वेळचा अनुभव करावे असे मला वाटत असे. पण मी कधी असे काही धाडस केले नव्हते. काका सतत बाहेर असल्याने मी नेहमीच काकीला सगळे पाहिजे नको ते बघत असे आणि त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात एक विशेष जवळीक निर्माण झाली होती. तिच्या मनाला हलके कसे करायचे ते मला चांगले माहीत होते. एकदा काका काहीतरी कामासाठी गावी गेला होता आणि त्याच दरम्यान काकीला तिच्या गावी काहीतरी काम होते. काकाने मला फोन करून तिच्यासोबत जाण्यास सांगितले. ते गाव खूपच लांब असल्याने तिथे जाण्यासाठी रात्रीच बस सुटत असत. त्यानुसार आम्ही तयारी केली. बस स्टँडवर गेलो. काकीबरोबरचा प्रवास आणि ते रात्रीचा म्हटल्यावर मी खूप खुश होतो. तिला काही प्रवासाची अजिबात सवय अशी नव्हती. आम्ही बसमध्ये बसलो आणि बस सुटली देखील. रात्रीचा प्रवास आणि थंडी असल्याने तिने शाल आणली होतीच. बस तशी साधी असल्याने त्याच्या सीट पण जवळजवळ अशा होत्या व त्यामुळे तिची आणि माझे शरीर एकमेकांना असे काही लागत होते की काही विचारूच नका. तिच्या हाताचा दंड जसा माझ्या हाताच्या दंडाला लागत होता, तसेच तिचे पाय पण माझ्या पायाला लागत होते आणि त्यामुळे मी हळूहळू गरम होत होते. प्रवास चालू होऊन थोडा वेळ झाला नसेल तोच बसमधील सर्व लाईट्स बंद केल्या गेल्या. काकीला काही गेल्या नीट बसता येत नव्हते आणि त्यामुळे तिची वळवळ सतत चालूच होती. त्यामुळे तिचे शरीर मला सतत खूपच जास्त घासत होते. ती थोड्या वेळाने मला म्हणाली, मला काही नीट बसता येत नाही, अंग अवघडत आहे. मी आडवी पडू का थोडी तुझ्या मांडीवर? मी कशाला नाही म्हणते. तिने माझ्या मांडीवर तिचे अर्ध अंग ठेवले आणि खिडकीकडे पाय दुमडून ती जमीन तशी झोपली. तिच्या पांघरून माझा हात होता आणि मी काही न बोलता हळूच माझा हात तिच्या पोटावर ठेवला. ती काही बोलली नाही. थंडीच्या त्या प्रवासात ती स्पर्श खूपच सुखावह होता हे नक्की. तिची पाठ माझ्या दाटून आलेल्या भावनेवर येऊन पडली होती आणि त्यामुळे माझ्या भावनेला वळवळ चालू झाल्याचे मला जाणवत होते. तिच्या बोटावरून हात मी मग हळूहळू करत फिरू लागलो. ती काही बोलली नाही. ती जागी होती, पण तिने मला अजिबात रोखले नाही. तिच्या पोटावरून हाताने स्पर्श करत मी माझा हात तिच्या व्यक्तिमत्वांकडे नेला आणि तिची व्यक्तिमत्व मी हळूहळू स्पर्श करू लागलो.
माझा हात तिच्या व्यक्तिमत्वांवर जातच तिने माझा हात तिच्या हातात पकडला. ती आता मला काहीतरी बोलणार असे मला वाटत असतानाच तिने माझा हात सरळ तिच्या कवरमध्ये घातला आणि ती माझ्या हाताने तिचे व्यक्तिमत्व अनुभवून घेऊ लागली. मग काय, मी सोडतो कशाला? तिचे व्यक्तिमत्व मी जोरजोरात तशी अनुभवू लागलो. तशी तिचे व्यक्तिमत्व बघता बघता मोठी होऊ लागली. तिची व्यक्तिमत्वांना अनुभवत मी माझा हात अलगद तिच्या कमरेवरून खाली सरकवला. तिच्या बेंबीभोवती मी हलकेच गोल फिरवताच तिच्या अंगातून शिरशिरी उठली. त्या स्पर्शात नकळत ओढ होती. मी सावधपणे साडीच्या अंड्या हात सरकवला आणि तिच्या उबदार श्वासांचा वेग वाढू लागला. तिची देहातील होणारी ती हालचाल आणि तिचा बदलणारा आकार माझ्या हाताला स्पष्टपणे जाणवत होता. मी तिच्या अगदी जवळ सरकलो. माझ्या बोटाने तिच्या कमरेत जाऊन हळूच वाट काढली आणि त्या स्पर्शाने तिच्या श्वासांची लय बदलली. तिच्या अंगावरून अलगद फिरवताना मला जाणवत होतं की हलकेच डोळे मिटून त्या क्षणात विरघळत होते. ती कमालीची गरम झाली होती. तिची हळूहळू परत हालचाल चालू झाली होती. बसच्या त्या अंधारात बाहेरून येणारा गारवा आणि आत जाणवणारी सुजाता, काकींच्या अक्षराची ओघ यामुळे वातावरणात एक वेगळीच धुंदी भरली होती. काकीने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि तिचे पाय खिडकीकडे दुमलेले होते. शाल पांघरलेली असल्याने बाहेरून कुणालाच काही दिसत नव्हतं. पण शालेच्या आत मात्र आमचा एक वेगळा संवाद सुरू झाला होता. माझा हात तिच्या पोटावरून फिरत असताना मला तिच्या श्वासांचा वेग वाढल्याचे जाणवत होते. तिने माझा हात झटकला नाही. उलट तिने स्वतःचा हात माझ्या हातावर ठेवून मला अधिक धीर दिला. तिच्या कमरेवरचा तो स्पर्श इतका रेशमी होता की माझा ताबा सुटत चालला होता. मी हळूच माझा हात तिच्या ब्लाऊजच्या काठांपर्यंत नेला. जेव्हा तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि तिची पकड माझ्या हातावर घट्ट झाली. कोणी बघेल रे, ती अगदी माझ्या कानापाशी कुजबुजली. तिच्या त्या गरम वाफेसारख्या श्वासाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. कोणीच बघत नाहीये काकी, सगळे झोपलेत. मी तिच्या केसातून हात फिरवत म्हणालो. बसच्या प्रत्येक धक्क्यासोबत तिचे शरीर माझ्या अंगाला अधिकच घासत होते. या घर्षणामुळे माझ्या मनातल्या भावना अनावर होत होत्या. काकीने आता तिची कंबर थोडी वर उचलली आणि माझ्या हाताला ती जागा मोकळी करून दिली. तिथे पोचण्याची माझी वर्षानुभवाची इच्छा होती. शालीच्या त्या अंधारात मी तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणाचा अनुभव घेऊ लागलो. ती मधूनच डोळे घट्ट मिटून घ्यायची आणि तिच्या ओठांतून एक मंद सुबक आवाज निघायचा. त्या रात्रीच्या प्रवासात शब्दांपेक्षा आमचे स्पर्श जास्त बोलत होते. तिने हळूच आपला पाय माझ्या पायात गुंफला आणि मला पूर्णपणे स्वतःच्या जवळ ओढून घेतले. तो प्रवास कधी संपूच नये असे मला वाटू लागले होते. बसचा तो थरथरणारा प्रवास आणि शालेच्या आठचा तो गुपी स्पर्श कधी संपला हे आम्हाला दोघांनाही समजलं नाही. पहाटेचे 5 वाजले होते आणि कंडक्टरने जोर ओढून आमचं गाव आल्याचं सांगितलं. आम्ही दोघंही घाईघाईने भानावर आलो. काकीने झटकन आपली साडी सावरली आणि विस्कटलेले केस नीट केले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती, जी पहाटेच्या कोवळ्या उन्हात अधिकच फुलून दिसत होती. आम्ही बसमधून उतरलो आणि घराकडे चालू लागलो. वाटेत कोणीच नव्हतं, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. काकी माझ्या थोडी पुढे चालत होती, पण तिची ती चाल आज काहीतरी वेगळं सांगत होती. तिच्या पाठीमागून दिसणारी ती कमरेची लय बघून
माझं मन पुन्हा कालच्या रात्रीच्या आठवणीत हरवून गेलं. घरी पोहोचल्यावर काकीने दरवाजा उघडला. घर पूर्णपणे शांत होतं. काका गावाला गेलेले असल्याने घरात आम्ही दोघेच होतो. काकीने बॅग कोपऱ्यात ठेवली आणि ती सोफ्यावर विसावली. प्रवासाच्या थकव्यापेक्षा तिच्या डोळ्यात एक अमानी गुरूर होती. मी पाणी आणायला किचनमध्ये गेलो आणि परत आलो तेव्हा ती तिथेच बसून होती. काकी पाणी घे. मी ग्लास पुढे केला. तिने पाणी घेतलं, पण पाणी पिताना तिची नजर माझ्या नजरेला भेटली होती. त्या नजरेत एक प्रकारचं आमंत्रण होतं. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. खूप थकली आहेस का? मी हौस विचारलं. तिने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त तिचा तो मऊ हात माझ्या हातावर ठेवला. काल बसमध्ये जे झालं ते चुकून नव्हतं ना रे? तिने अगदी दबक्या आवाजात विचारलं. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, काकी, ती माझ्या मनातल्या भावना होत्या. माझं हे बोलणं ऐकताच तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती माझ्या खांद्यावर रेलली. तिच्या शरीराचा तो उबदार स्पर्श मला पुन्हा एकदा त्या धुंदीत घेऊन गेला. तिने हळूच आपलं डोकं उचललं आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं की तो रात्रीचा प्रवास फक्त एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंतचा नव्हता, तर तो आमच्यातील अंतराच्या समाप्तीचा प्रवास होता. तिने आपले ओठ किंचित उघडले आणि माझ्या अगदी जवळ आली. बाहेर सकाळ झाली होती, पण आमच्यासाठी त्या एकांत खोलीत पुन्हा एकदा नवीन रात्र सुरू होणार होती. बाहेर सकाळचे कोवळे येऊन अंगणात पडले होते, पण घराच्या त्या बंद खोलीत मात्र एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. काकीने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं आणि तिच्या श्वासाचा वेग आता स्पष्टपणे ऐकू येत होता. रात्रीच्या प्रवासातील तो अपूर्ण राहिलेला स्पर्श आता पूर्णत्वास जाण्यासाठी आतुर झाला होता. मी हळूच माझा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला स्वतःकडे ओढलं. काकीने कोणताही प्रतिकार केला नाही. उलट तिने तिचे दोन्ही हात माझ्या डोळ्याभोवती टाकले. अरे, कोणी येईल का? तिने लाजत विचारलं, पण तिच्या डोळ्यातील ती चमक काही वेगळं सांगत होती. मी म्हणालो, काकी, आता आपण दोघेच आहोत आणि हे दार बंद आहे. माझ्या या वाक्याने तिने सुस्कारा सोडला. मी माझा हात तिच्या पाठीवरून फिरवत खाली नेला, जिथे तिच्या साडीचा पदर किंचित सैल झाला होता. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. ती माझ्या इतकी जवळ होती की तिच्या शरीराचा तो मादक सुगंध मला वेड लावत होता. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि आपला चेहरा माझ्या मानेपाशी नेला. मी हळूच तिच्या ब्लाऊजची दोरीला स्पर्श केला. तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला. हळू, खूप घाई नको. ती कुजबुजली. तिच्या आवाजात एक प्रकारची ओढ होती, जी मला अधिक दीड बनवत होती. मी तिला अलगद उचलून बेडवर नेलं. तिची ती भरदार शरीरयष्टी आणि विस्कटलेली साडी बघून माझं भान हरपत होतं. बेडवर पडताच तिने आपली साडी थोडी सावरण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचा हात पकडला. आसूला कोणीच थांबवणार नाही, मी तिच्या कानापाशी म्हणालो. तिने लाजून आपला चेहरा हाताने झाकून घेतला, पण तिने तिचे पाय माझ्या भोवती विळखा घालण्यासाठी मोकळे केले होते. बाहेर पाखरांचा किलबिलाट सुरू होता, पण आत मात्र दोन जीवांच्या भेटींचा एक नवा अध्याय सुरू झाला होता. तिने हळूच आपले हात बाजूला केले आणि मला स्वतःकडे ओढले. त्या एकांत खोलीत पहाटेच्या त्या शांततेत आमच्या श्वासांचा आवाज आता अधिकच तीव्र होऊ लागला होता. बेडवर पडल्या पडल्या काकीने जेव्हा तिचे हात माझ्या गळ्याभोवती अधिक घट्ट केले,
तेव्हा मला तिच्या शरीराची ती प्रचंड उष्णता जाणवू लागली. तिची साडी आता पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती आणि तिच्या त्या भरदार शरीराची वणे त्या अर्धवट उजेडात अधिकच मादक दिसत होती. मी हळूच खाली झुकलो आणि तिच्या मानेवर छोटासा स्पर्श केला. तेव्हा तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि तिच्या तोंडातून एक मंद हुंकार बाहेर पडला. सुजाता काकी. मी पहिल्यांदाच तिचं नाव घेतले. ते ऐकून तिने माझे केस हाताने विस्कटले आणि मला स्वतःच्या अधिक जवळ घेतलं. माझा हात आता तिच्या कमरेच्या त्या मऊ भागावरून सरकत खालच्या दिशेला गेला होता. तिच्या त्वचेचा तो मखमली स्पर्श आणि त्या स्पर्शाने तिची होणारी ती तडफड, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. तिने हळूच आपला पाय माझ्या पायात गुंफला आणि कमरेला एक असा झटका दिला की आमचे शरीर एकमेकात पूर्णपणे मिसळून गेले. तिच्या ब्लाऊजची हुक आता माझ्या बोटांच्या स्पर्शाने हळूहळू सुटत होते. प्रत्येक हुक निघताना तिची धडधड वाढत होती. जेव्हा मी तिचा ब्लाऊज खांद्यावरून थोडा खाली सरकवला तेव्हा तिने लाजून आपला चेहरा उशीत लपवला. पण तिने मला थांबवलं नाही. उलट तिने स्वतःचा हात माझ्या पाठीवर फिरवून मला अधिक प्रोत्साहित केलं. तिच्या श्वासांचा वेग आता इतका वाढला होता की खोलीत फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. तिने हळूच माझे ओठ आपल्या ओठांजवळ नेले. तो स्पर्श इतका ओला आणि उबदार होता की माझ्या अंगात विजेचा करून धावल्यासारखं झालं. आम्ही दोघेही आता जगाचा विसर पडल्यासारखे त्या सुखाच्या महासागरात बुडालो होतो. बाहेरून कोणाची तरी चाहूल लागते की काय अशी भीती वाटत होती. पण त्या भीतीपेक्षा एकमेकांना मिळवण्याची जिद्द जास्त मोठी होती. काकीने आता पूर्णपणे स्वतःला माझ्या स्वाधीन केलं होतं. तिची ती साडी, तो विस्कटलेला पदर आणि तिच्या देहाचा तो मादक सुगंध, त्या सकाळी एका नव्या नात्याची आणि एका नव्या अनुभवाची मुहूर्तमेढ ठेवली गेली होती. माझ्या हातांचा स्पर्श तिच्या अंगावरच्या प्रत्येक भागाला आता स्वतःचा करून घेत होता. काकीने हळूच तिची कंबर वर उचलली आणि साडीचा तो उरला सुरला अडथळाही दूर झाला. तिचं ते पूर्ण आणि भरदार शरीर आता माझ्या नजरेसमोर होतं. पहाटेच्या त्या अस्पष्ट उजेडात तिची त्वचा एखाद्या सोन्यासारखी चकाकत होती. मी जेव्हा तिच्या पोटावरच्या त्या खोल बिंबीभोवती बोटाने गोल फिरवलं तेव्हा तिने माझी केस घट्ट पकडली आणि तिचा पाय हवेत थरथरला. बस कर रे, आता सहन होत नाहीये, ती हुंदके देत म्हणाली. पण तिच्या त्या आवाजात नकार नव्हता, तर एक अनावर झालेली इच्छा होती. मी हळूहळू खाली सरकलो आणि तिच्या त्या रेशमी मांड्यांवर हात फिरवू लागलो. तिथला तो ओलावा आणि उबदारपणा मला सांगत होता की ती आता पूर्णपणे तयार आहे. तिने स्वतःच आपले पाय थोडे फाकवले आणि मला स्वतःच्या अधिक जवळ ओढलं. आमचे शरीर एकमेकात इतकी घट्ट गुंफली गेली होती की मध्ये हवेलाही जागा नव्हती. तिच्या श्वासांचा गरम वाफ माझ्या छातीवर आदळत होती. जेव्हा आमचं मिलन झालं तेव्हा तिने माझ्या खांद्याचा जोरात घसरा तोडला आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्या एका क्षणात जणू काळ थांबला होता. आम्ही दोघंही त्या सुखांच्या शिखरावर पोहोचलो होतो जिथे जगाचा विसर पडतो. तिचं ते थरथरणारं शरीर हळूहळू शांत होऊ लागलं आणि ती माझ्या मिठीत विरघळली. तिने तिचे डोळे मिटले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. बराच वेळ आम्ही तसेच पडून होतो. फक्त आमची धडधड एकमेकांना ऐकू येत होती. आता कसं वाटतंय काकी? मी तिच्या कानापाशी कुजबुजलं. तिने लाजून आपला चेहरा माझ्या छातीत लपवला
आणि म्हणाली, आज खऱ्या अर्थाने मी कुणाची तरी झाले असं वाटतं. बाहेर कुणाची तरी चाहूल लागली आणि आम्ही पटकन सावरलो. पण आमच्या डोळ्यात जे गुपित होतं ते आता कायमच आमच्यातच राहणार होतं. घराच्या त्या शांत वातावरणात आमची ती धुंदी नुकतीच ओसरली होती. आम्ही दोघंही सावरलो होतो आणि काकीने घाईघाईने साडी नेसून विस्कटलेले केस नीट केले होते. तितक्यात घराच्या बाहेरच्या कड्यांचा आवाज झाला. आम्ही दोघंही दचकलो. काका इतक्या लवकर परत येतील याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. काकीने आशात पाहून स्वतःला सावरलं आणि बाहेर गेलो. मीही मागून गेलो. समोर काका उभे होते. त्यांच्या हातात बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा होता. अरे, तुम्ही दोघं बसता सुद्धा. मला वाटलं अजून बसमध्येच असाल. काका हसत म्हणाले. काकीच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती, पण तिने ती चटकन लपवली. हो, नुकतेच आलो आणि चहा ठेवला, ती सांगून म्हणाली. काका सोफ्यावर बसले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. काय रे, प्रवास कसा झाला? काकीने काही त्रास दिला नाही ना? त्यांच्या या प्रश्नाने माझ्या पोटात गोळा आला. पण मी स्वतःला सावरलं आणि हसत म्हणालो, नाही काका, प्रवास एकदम मस्त झाला. काकीने खूप साथ दिली. काकीने किचनमधून माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या नजरेत एक प्रकारची ओढ आणि गबरे असा इशारा होता. काका चहा पीत असताना आम्हाला कालच्या रात्रीच्या त्या स्पर्शाची आणि बंद खोलीतल्या त्या उष्णतेची आठवण येत होती. काका समोर बसलेले असूनही आमचं एक वेगळंच गुपित आमच्या डोळ्यात खेळत होतं. जेव्हा काका फ्रेश व्हायला आत गेले तेव्हा काकीने हळूच माझ्या जवळ येऊन माझ्या हाताला एक जोरात चिमटा काढला आणि हळूच कुजबुजले. आता शांत बस, नाहीतर सगळं समजेल त्यांना. तिचं ते लाजून बोलणं आणि तिच्या अंगातून येणारा तोच मादक सुगंध मला पुन्हा एकदा घायाळ करत होता. काकांसमोर आम्ही अगदी सामान्य वागत होतो, पण टेबलाखालून काकीने तिचा पाय माझ्या पायावर असा काही दाबला की मला कालची रात्र पुन्हा आठवली. त्या दिवसापासून आमच्यातलं नातं बदललं होतं. काका घराबाहेर गेले की आमचं ते गुपित पुन्हा जिवंत व्हायचं. जगासाठी आम्ही काका पुतण्या होतो, पण त्या चार भिंतीच्या आत आमचं एक वेगळं जग निर्माण झालं होतं. काका घरी आल्यामुळे वातावरणात एक प्रकारचा संकोच दाटून आला होता. काल रात्रीपर्यंत आम्ही ज्या विश्वात होतो तिथून अचानक वास्तवात येणे थोडे कठीण जात होते. काका सोफ्यावरून बसून आरामात पेपर वाचत होते, पण माझं लक्ष मात्र किचनमध्ये काम करणाऱ्या काकीकडे होतं. नजरेचा खेळ काकीने स्वयंपाकघरातून बाहेर येताना माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात कालच्या रात्रीची ती नशा अजूनही थोड्या प्रमाणात शिल्लक होती. तिने पदर नीट सावरला होता, पण तिच्या हालचालीत आता एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. काकामध्येच काहीतरी बोलले. अरे, चहा खूपच छान झालाय आज, सुजाता. काकी फक्त मंद हसली आणि तिने माझ्याकडे पाहून डोळा मिचकावला. तो क्षण इतका जिवंत होता की माझ्या काळजाचा ठोका चुकला. काकांसमोर अशा प्रकारे खुणावणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे होते, पण त्या धोक्यातच एक वेगळीच मजा होती. दुपारची वेळ होती. काका जेवण करून वामकुक्षी घेण्यासाठी बेडरूममध्ये गेले होते. घर पूर्णपणे शांत होतं. मी हॉलमध्ये बसून TV पाहत होतो, पण माझं चित्त मात्र थिरावत नव्हतं. थोड्या वेळाने काकी हौस बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाची पातळ साडी नेसली होती, ज्यात तिचं शरीर अधिकच खुलून दिसत होतं.
ती माझ्या जवळ आली आणि सोफ्याच्या मागे उभी राहून तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे ते मऊ हात लागताच मला पुन्हा एकदा कालच्या रात्रीची आठवण झाली. काका झोपलेत का? मी दबक्या आवाजात विचारलं. हो, गाढ झोपलेत, प्रवासाच्या थकव्याने. ती माझ्या कानापाशी कुजबुजली. तिच्या गरम श्वासाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. तिने हळूच खाली झुकून माझ्या गालावर एक हलकी पप्पी दिली. कालचं सगळं स्वप्न तर नव्हतं ना? तिनं विचारलं. मी तिचा हात पकडला आणि ओठांजवळ नेला. नाही काकी, ते तर फक्त सुरुवातीचं स्वप्न होतं. खरं आयुष्य तर आता सुरू होणार आहे. 2 दिवसानंतर काकांना पुन्हा एका मीटिंगासाठी शहराबाहेर जावे लागणार होते. काकांनी बॅग भरली आणि ते घराबाहेर पडले. दरवाजा बंद होताच आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आता कोणत्याही भीतीशिवाय आम्ही एकमेकांचे होऊ शकत होतो. काकीने धावत येऊन मला मिठी मारली. किती वेळ वाट पाहायला लावलीस रे, ती म्हणाली. मी तिला उचलून घेतलं आणि थेट बेडवर नेलं. आज कोणतीही बस नव्हती, कोणतीही शाल नव्हती. फक्त आम्ही दोघी आणि तो अथांग एकांत होता. तिने साडीचा पदर स्वतःहून बाजूला केला. तिच्या शरीराचा तो सुगंध, ती ओढ आणि कालच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघेही सज्ज होतो. तिने माझे शर्टचे बटन सेल करताना माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, आज आपल्याला कोणीच अडवणार नाही. काका घराबाहेर पडल्याचा आवाज झाला आणि जणू आमच्यावरचं एक मोठं धडकन निघून गेलं. घराचा मुख्य दरवाजा बंद होताच काकीने एक सुस्कारा सोडला आणि ती सोफ्यावरच झबकली. तिचे डोळे आता माझ्याकडे वळले होते. ज्या 2 दिवसाची ती साचलेली ओढ स्पष्ट दिसत होती. दुपारची वेळ होती. बॅलुनाचा कडाका वाढला होता, पण घराच्या आत मात्र एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. काकीने तिची साडी थोडी सावरली, पण तिची नजर माझ्यावरून हलत नव्हती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. तिचे हात कमालीचे गरम झाले होते. काकी, आता कोणीच नाहीये, मी हळूच तिच्या कानापाशी कुजबुजलो. तिने लाजून आपलं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. अरे, मला वाटलं होतं काका समोर असताना तू माझ्याकडे बघणार नाहीस, पण तुझी ती चोरटी नजर मला वेड लावत होते. ती हसत म्हणाली. तिने तिचे हात माझ्या कमरेभोवती गुंडाळले आणि मला अधिक जवळ ओढलं. तिची ती भरदाशळी यष्टी माझ्या अंगाला घासली जात होती, ज्यामुळे माझ्या शरीरात पुन्हा एकदा तीच कालची शिरशिरी उठली. आम्ही दोघे बेडरूममध्ये गेलो. खिडकीचे पडदे ओढलेले असल्याने खोलीत एक प्रकारचा मंद प्रकाश होता. काकी बेडवर बसली आणि तिने तिचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. तिचा तो गोरा आणि मऊ खांदा त्या प्रकाशात चमकत होता. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि तिच्या मानेवर हळूच स्पर्श केला. तिने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. आज कोणतीही घाई नकोय. आज मला तुझ्या प्रत्येक स्पर्श अनुभवायचा आहे, ती दबक्या आवाजात म्हणाली. मी तिच्या ब्लाऊजच्या दोरीला स्पर्श केला तेव्हा तिचे शरीर थरथरले. एक एक करून जेव्हा मी तिचे अडथळे दूर करत होतो तेव्हा तिची धडधड मला स्पष्टपणे ऐकू येत होती. तिने स्वतःच आपले हात वर करून मला साथ दिली. तिचं ते पूर्णत्व आता माझ्या समोर होतं, एखाद्या सुंदर शिल्पासारखं. मी तिला बेडवर अलगद झोपवलं. तिने तिचे पाय थोडे दुमलेले होते, ज्यामुळे तिच्या शरीराची वळणे अधिकच उठून दिसत होती. मी तिच्या पोटावरून हात फिरवत खाली नेला.
तेव्हा तिने माझे केस गच्च पकडले. सुजाता. मी पुन्हा तिचं नाव घेतलं. हो रे, फक्त तुझी सुजाता, ती उत्कारली. आमच्यातील अंतराची भिंत आता पूर्णपणे कोसळली होती. तिने मला स्वतःच्या वर ओढून घेतले आणि आमची शरीर एकमेकात पूर्णपणे विरघळून गेली. बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होता, पण आत मात्र श्वासांची एक वेगळी धून वाजत होती. तिने तिच्या पायाचा विखा माझ्या भोवती घट्ट केला, जणू तिला मला कधी सोडून द्यायचे नव्हते. बराच वेळ त्या सुखांच्या महासागरात बुडाल्यानंतर आम्ही दोघेही थकल्यासारखे एकमेकांच्या मिठीत पडून होतो. काकींचे विस्कटलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते, जे मी हळूच बाजूला केले. तिच्या कपावर घामाचे छोटे थेंब जमा झाले होते, जे तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होते. आता आपण काय करायचं? काका आले की पुन्हा तेच नाटक? मी काळजीने विचारलं. तिने माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाली, पुढचा विचार आता नको. जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत हा प्रत्येक क्षण जगायचा आहे. आम्ही दोघेही त्या सुखांच्या अथांग डोहात पूर्णपणे बुडालेलो होतो. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज आणि काकींच्या भांगड्यांचा तो मंद किणकिणाट घुमत होता. बाहेरचं जग, काका, समाज या कशाचाही आम्हा दोघांना विसर पडला होता. काकीने माझे केस हाताने गच्च धरले होते आणि तिचे डोळे मिटलेले होते. पण अचानक कडाक बाहेरच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली आणि पाठोपाठ दारावर जोरात थाप पडली. सुजाता. अगं ए सुजाता, उघड दरवाजा. मोबाईल विसरलोय मी सोफ्यावर. काकांचा तो परिचित आणि खणखणीत आवाज कानावर पडला. त्या आवाजाने जणू आमच्या अंगावर वीज कोसळली. काकीच्या अंगातून एक जोरात शिरशिरी उठली आणि तिने डोळे विस्फाटून माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा तो गुलाबी रंग क्षणात उडून गेला आणि तिथे फक्त भीतीची पांढरी छाया पसरली. काका आले, ती थरथरत्या आवाजात कुजबुजली. तिची अवस्था पाहून माझ्याही काळजाचा ठोका चुकला. आम्ही दोघेही ज्या अवस्थेत होतो त्यातून सावरणं एक सेकंदाचं काम नव्हतं. बाहेरून पुन्हा आवाज आला. सुजाता, काय करतेस? उघड ना लवकर, टॅक्सी बाहेर उभी आहे माझी. काकी गडबडीने उठली. विस्कटलेली साडी, सुटलेला ब्लाऊज आणि विस्कटलेले केस सावरताना तिचे हात लटपटत होते. तिने घाईघाईने पदर गुंडाळला आणि आरशात स्वतःला पाहिलं. तिचा चेहरा रडून लाल झाला होता आणि डोळ्यातली ती भीती स्पष्ट दिसत होती. मी पटकन बेडवरून खाली उतरलो आणि माझे कपडे नीट केले. शर्टची बटणे लावताना माझे हातही थरथरत होते. तू जा, मी बाथरूममध्ये लपतो, मी तिला खुणीने सांगितलं. काकीने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि बाहेरच्या हॉलमध्ये गेले. मी बाथरूमचा दरवाजा हळूच ओढून घेतला आणि आतून कान देऊन ऐकू लागलो. इतका वेळ काय करत होतीस आणि हा चेहरा असा का झालाय तुझा? काकांचा संशयास्पद आवाज ऐकू आला. ते मी झोपले होते गाठ. अचानक हाक ऐकली तर दचकून उठले, म्हणून डोकं जड झाले. काकीने कसा बसा आवाज ते ठेवत उत्तर दिले. काकांनी सोफ्यावरून त्यांचा मोबाईल उचलला, पण त्यांचं लक्ष अचानक बेडरूमच्या अर्धवट उघड्या दरवाजांकडे गेलं. तिथे जमिनीवर माझ्या शर्टचं एक तुटलेलं बटन पडलं होतं. काका तिकडे चालू लागले आणि माझ्या छातीची धडधड वाढली. बाथरूमच्या फटीतून मी पाहिलं. काका अगदी दरवाजापाशी पोहोचले होते. तितक्यात काकीने त्यांना थांबवलं. अहो, टॅक्सीवाला ओरडतोय बाहेर, उशीर होईल तुम्हाला. काका थांबले आणि म्हणाले, लघवी खूप जोरात लागली आहे.
2 मिनिटात बाथरूममधून आलो. हे ऐकताच माझी पायाखालची जमीनच सरकली. माझं पूर्ण शरीर घामाने भरलं, कारण बाथरूममध्ये मी लपून बसलो होतो. मित्रांनो, पुढे जे झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.